लिपिक वर्गीय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठकीत अविनाश गोडसे यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। लिपिक वर्गीय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या संवाद बैठकीत अविनाश गोडसे यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषद लिपिकांच्या पदोन्नती टप्प्यांमध्ये कपात करून त्यांना वर्ग 1 पर्यंतचं वेतन मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर आणि राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी लिपिकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केलं। राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी लिपिकांच्या वेतन त्रुटीच्या प्रश्नांवर भाष्य करताना सांगितले की लिपिकांनी आपली तुलना तांत्रिक संवर्गाशी न करता राज्य शासनातील लिपिकांशी करावी। तसंच जिल्हा परिषद लिपिकांचे 4 पदोन्नती टप्पे कमी करून 2 टप्पे करण्याची आणि मंजूर पदसंख्या कायम ठेवत आवश्यकतेनुसार वाढ करण्याची मागणी संघटनेनं शासनाकडे केली आहे। यावेळी सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नांमधून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली। कनिष्ठ प्रशासनाधिकारी आणि सहाय्यक प्रशासनाधिकारी ही पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। तसंच वरिष्ठ सहाय्यक लिपिक आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक ही पदे एकत्र करण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली। या निर्णयामुळे लिपिकांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत उच्च वेतन श्रेणीचा लाभ मिळून वेतनातील तफावत कमी होण्यास मदत होईल असं सांगण्यात आलं। बैठकीपूर्वी दिवंगत लिपिक नेते कैलासवासी विवेक लिंगराज, कैलासवासी सयाजी बागल, कैलासवासी विशाल उमरे तसंच इतर दिवंगत लिपिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापूर जिल्हा लिपिक कार्यकारिणीनं उत्कृष्ट नियोजन केलं। बैठकीनंतर सोलापूर जिल्हा लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे यांची बहुमतानं निवड करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याध्यक्ष सागर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केलं।